हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा विषय थोडा वेगळा आहे. कसं आहे, ज्या म्हणजे विधवा बायकांच्या कपाळावर लिहिलेलं असतं ही विधवा आहे म्हणून. माहिती नाही तुम्हाला? कसं आहे, आता माझ्याकडेच बघा तुम्ही, लांब कशाला. तर काय झालं, मी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या तिकडे फिरायला जाते ना. तर फिरायला गेल्यानंतर माझी एक जुनी मैत्रीण होती. ती आणि तिचे मिस्टर म्हणजे 5-6 महिन्याच्या अगोदर मला तिथे भेटले होते. तर भेटल्यानंतर ना ती दोघंजणं त्या माझ्यासंग बोलत होत्या. आणि त्यांचे मिस्टर असं ते एक खेळाडू आहे, सायकलपटू आहे. काहीतरी 76-78 काहीतरी असं वय आहे त्यांचं. त्यांच्यासंग ते दोघंजण बोलत होते आणि ह्या माझ्यासंग बोलत होत्या. तर त्या दोघांचं बोलणं झाल्यावर त्या माझ्यासंग बोलत होत्या. तर त्यांना काय म्हणले, आवर चल लवकर जाऊया म्हणले. मग त्यांनी माझ्यासंग तेवढं 2 शब्द बोलले आणि त्या निघून गेल्यानंतर काल मला तिथं मी फिरायला गेल्यानंतर तिथं मला त्या भेटल्यानंतर अचानक माझं लक्ष त्यांच्या गळ्याकडे गेलं. त्यांनी स्वेटर घातलं होतं. अचानक लक्ष असं त्यांच्या म्हणजे स्वेटर घातलं होतं तरी पण असं गळ्याकडे लक्ष गेलं. गळ्याकडे लक्ष गेल्यावर मी बांगड्या बघितल्या त्यांच्या हाताकडं बघितलं आणि एकदम खाली मग पायाकडं बघितलं त्यांच्या. आणि एकदम माझ्या डोक्यात असं वेगळाच विचार आला. मग मी म्हणलं, असं केलं त्यांना, म्हणलं गळ्यातलं हो म्हणलं. आणि मिस्टर म्हणलं तुमचं. आता एकदम डायरेक्ट माणूस कसं बोलणार ना, पण मी बोलले त्यांना. मला कसं झालेलं आहे, यूट्यूबवरती येऊन ना ही सगळी बोलायची सवय झालेली आहे. आणि मग मी त्यांना म्हणलं, त्या तसं म्हणल्यानंतर मला म्हणले, अहो ते नाही राहिले म्हणले. आणि झाले म्हणले आता बरेच दिवस की चक्कर आल्यासारखं झालं नवऱ्याला. त्यांच्या चक्कर येत होती म्हणून दवाखान्यात नेलं. तर दवाखान्यात नेलं तर डॉक्टरने काय सांगितलं, लहान मेंदूला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून सांगितलं. मग त्यांनी ते ऑपरेशन केलं. पण ते ऑपरेशन बहुतेक सक्सेसफुल झालं नव्हतं. डॉक्टर लोक काय आपल्या अंगावर घेत नाहीत ना, की आमच्यामुळं झालं असं कधी म्हणत नाही डॉक्टर लोक. आणि मग त्यांचं कसं झालं, ऑपरेशन झालं, घरी आणलं. मग एक 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 असं अवयव तो निकामी होत गेला आणि त्याच्यामध्येच ते गेले असं त्या मला सांगत होते. तर कसं असतं सांगण्याचं म्हणजे बघितलं ना, म्हणजे नवरा गेला की बाईचं कसं होतं, सगळे दागिने मंगळसूत्र काढा, कपाळाचं कुंकू, जोडवी, हिरवं म्हणजे साडी म्हणजे हिरवा कलर वापरायचा नाही, असं बरंच काय काय असतं बघा. गजरा घालायचा नाही. आता मी स्वतःच वापरत नाही बघा, मला नाही आवडत, मीच नाही घालत बघा. माझे पण मिस्टर गेल्यापासून आपण गजरा नाही ना ते हे असं असलं काही नाही, म्हणजे ती इच्छाच होत नाही घालायची, असं आहे ते. तर बघा, मग म्हणलं बघा तुम्हाला आता म्हणायला आहेत का म्हणलं का चला आवर, बोलू नको म्हणून. हं, चल लवकर. असं असतं म्हणजे गेलेली वेळ परत कधी येत नसते. त्यावेळेस माझ्याबरोबर त्या बोलत होत्या. तर 2 मिनटं म्हणले चल चल. म्हणलं आता तुम्हाला चल म्हणायला आहेत का बघा म्हणलं. वाईट वाटलं, त्यांना पण वाईट वाटलं, मला पण वाईट वाटलं. शेवटी माणूस आहे, माणसालाच वाईट वाटणार. तेच मला म्हणायचं होतं की विधवा पण हे बाईच्या कपाळावर लिहिलं जातं, पण पुरुषाची बायको मरते तर कळतसुद्धा नाही का या माणसाला बायको नसेल म्हणून. एवढंच मला सांगायचं होतं. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे ते सांगा. लय वाईट असतं, लय म्हणजे लय वाईट असतं हे बाईचं, हे विधवा पण लय वाईट असतं. कधी कुठं मग हळदी कुंकवाला जाता येत नाही, कुठं पुढं होता येत नाही, कुठला पण कार्यक्रम असू द्या. आता माप म्हणते तर यांनी हे केलं त्याने, पण नाही, शेवटी आपल्या मनाला नाही पटत ते. आपल्या मनाला जे पटत नाही ते आपण नाही करत, काही उपयोग नाही त्याचा. आपल्या कोपऱ्यात कुठं तरी असतं ना, हं? की नको हात लावायला, नको तिथं पुढं जायला, हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळं नाही, ते आपल्याला नाही पटत. तर असं असतं, गेलेली वेळ परत कधी येत नसते.
म्हणून सगळ्यांनी बोलून चालून राहावं, आलेला क्षण आनंदात घालवावा, एवढंच मला सांगायचं. चला बाय बाय सगळ्यांना. माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.